राज्यामध्ये थंडी कशी सुरू होणार आहे, तर सर्वप्रथम सांगू इच्छितो राज्यात थंडी एकदम सगळीकडे येत नसते, पण कशी सुरुवात होते राज्यात आपल्या महाराष्ट्राकडे उत्तरेकडून थंडीला सुरुवात होते। म्हणून राज्यात नेमकी थंडी कशी होणार आहे, उत्तरेकडून म्हणजे सांगायचं झालं तर 5 तारखेला म्हणजे नंदुरबार जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, निफाड तालुका, त्याच्यानंतर धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, इकडं मलकापूर, नांदुरा, बुलढाणा घाटाच्या खाली, त्याच्यानंतर खामगाव, खामगावच्या त्याच्या पलीकडे अकोट, अकोला, तेलारा, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, अमरावती, वर्धा, भंडारा, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये 5 तारखेलाच राज्यामध्ये थंडी थोडी जाणवायला सुरुवात होईल आणि त्या दिवशी धुकं देखील येईल, धुळी देखील येईल, म्हणून हे लक्षात येतं। त्याच्यानंतर 6 तारखेला ती थंडी काय होणार आहे, परत पुढं सरकणार आहे। मग ती पुढं कुठं येणार आहे, मग इकडून सुरुवात करू आपण संगमनेर तालुका, आंबेगाव तालुका, जुन्नर, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ 6 तारखेला ह्या पट्ट्यामध्ये थंडी जाणवणार। 7 तारखेला ती थंडी आणखीन परत पुढे सरकणार, म्हणजे दक्षिणेकडे थंडी येणार। मग 7 तारखेला कुठे येणार आहे, मग 7 तारखेला पुणे जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका, त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, असं नांदेड, हिंगोली, यवतमाळ, असे धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये काय होईल 7 तारखेला येईल। परत ती 8 तारखेला थंडी काय होणार आहे, तेलंगणाकडे जाणार, तेलंगणा कर्नाटककडे जाणार आहे। त्याच्यानंतर 9 तारखेला संपूर्ण तेलंगणातून आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या तिन्ही राज्यामध्ये तिकडे देखील थंडी होईल आणि 9 तारखेला बरेच म्हणजे जवळपास केरळपर्यंत ती थंडी जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। आणि बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन आहेत, मग यानंतर पाऊस येईल का, तर माझी सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी, 7 तारखेच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात परत पाऊस काय येणार नाही, उलट थंडीत वाढत जाणार। 7च्या नंतर 8ला आणखीन थंडी वाढेल, 9ला जास्त, 10ला 11, 12, 13, 14, 15, 16, 17 असं जसे जसे दिवस वाढत जाईल तशी तशी थंडी वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात।